तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बातमी संकलनासाठी गेलेल्या पत्रकारास अडवून शिवीगाळ, दमदाटी तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला असून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी पत्रकार संघटनेच्या वतीने सातारा जिल्ह्यातील लोणंद पोलिसांकडे करण्यात आली आहे। लोणंद शहरातील प्रभाग क्रमांक 12 येथे 6 ऑगस्ट रोजी एका प्रिंट मीडियाचे पत्रकार गणेश भंडलकर हे बातमी संकलनासाठी गेले होते। त्यावेळी नगरसेविकेचा मुलगा असगर इनामदार यांनी पत्रकारास फोटो व व्हिडिओ काढण्यास अटकाव केला, तसेच शिवीगाळ व दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले। या घटनेच्या पार्श्वभूमीवर पत्रकार संघटनेच्या वतीने लोणंद पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे यांना निवेदन देण्यात आले। या प्रकरणाची कोणत्याही दबावाला बळी न पडता निष्पक्ष चौकशी करावी तसेच दोषी व्यक्तीवर कायद्यानुसार कडक कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। त्याचसोबत पत्रकारांना बातमी संकलन करताना अडथळा निर्माण करून धमकावण्याच्या घटना गंभीर असून अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर भूमिका घ्यावी अशी अपेक्षा पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे। MCN न्यूज मराठीकरिता दिलीप वाघमारे, सातारा। या आज झालेल्या घटनेत पत्रकारावर शिवीगाळ, दमदाटी आम्ही लोणंद पोलीस स्टेशनला आज निवेदन दिले। ह्याच्यावर कारवाई न झाल्यास पत्रकार एकजुटीने आम्ही निषेध करू। कारवाई न झाल्यास पूर्ण आम्ही आंदोलनाचा इशारा लोणंद पोलीस स्टेशनला देत आहे। हे आमचं लोणंद पोलीस स्टेशननं म्हणणं ऐकून ह्याच्यावर कारवाई करावी। नमस्कार। सध्या आपण लोणंद पोलीस स्टेशन येथे दैनिक तरुण भारतचे पत्रकार लोणंद प्रतिनिधी गणेश भंडलकर हे एका ठिकाणी बातमी संकलन करण्यास गेले असता एका नगरसेविकेचा मुलगा त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी देतो। त्याच्या निषेधार्थ आपण लोणंद पोलीस स्टेशनला एक पत्र निवेदन दिलं आहे की पत्रकार कायद्याअंतर्गत संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी आपण लोणंद पोलीस स्टेशनला केली आहे। लोणंद पोलीस स्टेशनच्याकडून हे सांगण्यात आलं आहे की आम्ही पत्रकार कायद्याअंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करू, कारवाई करू आणि हे न केल्यास लोणंद पत्रकार संघटनेचा SP ऑफिस किंवा वरिष्ठ कार्यालय येथे तीव्र आंदोलन करू।